सुरेश धस यांचा निषेध, त्यांनी माफी मागावी, आज मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार। सुरेश धस यांच्यावर बोलताना प्राजक्ता माळी भाऊक, राजकारणामध्ये कलाकारांना का खिस्ता, असाही सवाल। मी माफी मागणार नाही, काही असंवैधानिक बोललो नाही, त्यांनी माझा निषेध केला असेल तर निषेध म्हणून आजपासून हास्यजत्रा पाहणं बंद, सुरेश धस यांची प्रतिक्रिया। प्राजक्ता माळीने घेतलेली भूमिका योग्य, सुरेश धस यांना तिचं नाव घेण्याची गरज नव्हती, अंजली दमान यांची प्रतिक्रिया। महिलेची बदनामी होईल असं बोलता कामा नये, सुरेश धस यांच्याशी बोलणार, चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया। गौतमी पाटीलकडून प्राजक्ता माळीच्या भूमिकेचं समर्थन, कलाकारांचं नाव कुणासोबत जोडू नका, गौतमी पाटीलचं भावनिक आवाहन। माजी मंत्री रवींद्र चव्हाणांनी सप्तशृंगी देवीचं दर्शन घेतलं, रवींद्र चव्हाणांची भाजपा प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता। विधान परिषदेच्या शब्दाशिवाय कोणत्याच पक्षामध्ये प्रवेश करायचा नाही, संवाद मेळाव्यामध्ये बबनराव शिंदेंसमोर कार्यकर्त्यांची भावना, तर त्याबाबत आज बोलता येणार नाही, बबनराव शिंदेंची प्रतिक्रिया। विधानसभा निवडणुकीमध्ये 150 मतदारसंघात गडबड, त्यात अजित पवारांचेही मतदारसंघ, अन्यथा अजित पवार 20,000 मतांनी पराभूत आहेत, आमदार उत्तम जानकरांचा मोठा दावा। शिर्डीमध्ये 12 जानेवारीला भाजपचं महाधिवेशन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डांची प्रमुख उपस्थिती असणार, तरुणांना भाजपसोबत जोडण्यासाठी नव्या अभियानाची होणार घोषणा, मुख्यमंत्री फडणवीसांचाही सन्मान होणार।